भोंगा मुक्त मुंबई झालं आहे. आता भोंगे मुक्त ठाणे अभियानाची आम्ही सुरुवात केली आहे. ठाण्यात 80% मस्जिद मदरसे हे भोंगे वापरतात. ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन होत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं जात नाही आणि पोलीस एकावरही कारवाई करत नाही. म्हणून आजपासून आम्ही मोहिमेची सुरुवात केली. मी एक आपल्याला माहिती देतो की मुंब्रा विभागात पोलिसांनी माहिती दिली 112 मस्जिद आणि 43 मदरसेवर सगळे मिळून कुठले 4 कुठे 4 कुठे 5 600 भोंगे आहेत. एकाने परवानगी घेतलेली नाहीये. आणि आज आम्ही 3 पोलीस स्टेशनची भेट घेतोय. पुढच्या आठवड्यात आयुक्तांना भेटणार. पुढच्या महिनाभरात भोंगे मुक्त ठाणे झालं असेल. सर, पण मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये निवेदन केलेलं आहे की भोग्यांवर जर कारवाई नाही झाली किंवा डेसिबलपेक्षा जास्त असेल तर पोलिसांवर कारवाई होईल. याबाबत काही पोलिसांशी चर्चा झाली? सर्टनली एका महिन्यात ठाणे पोलिसांनी भोंगे मुक्त करावं लागणार. आज पण पोलीस अधिकाऱ्यांनी मला सकारात्मक उत्तर दिलंय. हरकत नाही, थोडं लांबलं पण 15 ऑगस्ट पर्यंत 50% ठाणे भोंगे मुक्त असेल आणि 31 ऑगस्ट पर्यंत 100%. काय वाटतं, गणेश उत्सव देखील आहे, स्पीकर अशांवर देखील डेसिबलवरती असा का? मुद्दा जो आहे तो दिवसात 5 वेळा बाहेरच्या साईडला आणि कुठलंही ध्वनी याचा मर्यादा नाही याचं दखल घ्यावी लागते. उत्सव असतात त्यावेळेला अधिकृत परवानगी घ्यावीच लागते आणि घेतात. हे तर म्हणतात आम्ही कायद्यात येणारच नाही. मुद्दा तो आहे. काल लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात की सिंदूर जे ऑपरेशन आहे ते तमाशा आहे काँग्रेसच्या. काँग्रेसची स्वतःची एक दृष्टी आहे. त्यांना सैनिकाचं बलिदान तमाशा वाटत असेल. पॉलिटिकल वोट बँकच्या दृष्टीने त्यांना एक विशिष्ट जमावाला खुश करायचं आहे. तर अशा गोष्टीकडे आम्ही फार लक्ष देत नाही. मोदींनी सांगितलं की कुठल्याही नेत्याचं थांबवण्यासाठी प्रयत्न झाला नाही. मात्र कुठेतरी राहुल गांधी म्हणतात की ट्रम्पला विसरले का, ट्रम्पचं नाव घेतलं गेलं नाही. तर प्रधानमंत्रींनी याच्यापेक्षा आणखीन काय सांगावं. एकही विदेशी नेता भारताचा सैनिकांना कारवाईपासून रोखू शकत नाही. मग ते कोणीही असो. आणि आपण बघितलं सिंधू नदीचं पाणी थांबवलं आहे. आपल्याला काय वाटतं, प्रयत्न करत नसेल? पाकिस्तान जगभरात प्रयत्न करतात आंतरराष्ट्रीय याच्यावर. परंतु भारताने स्पष्ट सांगितलं आहे सिंधू नदीचं पाणी आणि अतिरेक्यांचे अड्डे. सर, गणेशोत्सव येतोय. मात्र गणेशोत्सवामध्ये आता मंडळांना बोलवून जे नोटीस आहेत ते बजावण्यात आलेले आहेत. भोंगे आणि डीजे लावायला परवानगी दिली जात नाहीये. एक भ्रम आहे. कायद्यात जे बसते त्या सगळ्यांना परवानगी आहे. डीजे संबंधात समाज, पूर्ण समाज, मग समाज आहे त्यात न्यायालय पण आहेत. त्यांचं म्हणणं आहे उत्सवाला परवानगी मिळते. उत्सवासाठी बॉक्स स्पीकरला परवानगी दिली जाते. मोठ्या मोठ्या सभा होतात राजकीय पक्षांचा. आता भोंगे जे लांब असतात ते सगळ्यांवर प्रतिबंध आहे. सगळ्या भोंग्यांवर प्रतिबंध आहे. बॉक्स स्पीकरसाठी परवानगी दिली जाते. सर, हिंदी में जानना चाहेंगे लाउड स्पीकर को लेकर लाउड स्पीकर मूव के लिए आप महाराष्ट्र पर दौरा कर रहे हैं. आज ठाणे जिले के राबड़ी परिसर में क्या कुछ पुलिस से निवेदन किया है, क्या कुछ मांग करना चाहोगे? मैं आज जो ठाणे में आया हूँ, ठाणे पुलिस 3 पुलिस स्टेशन की मुलाकात कर रहा हूँ. उनसे एक ही विनती की है कि अगर भोंगे मुक्त मुंबई हो सकता है तो भोंगे मुक्त ठाणे भी करना होगा.
मैंने एक उदाहरण दिया कि मुंब्रा पुलिस स्टेशन ने मुझे बताया कि 150 से ज्यादा मस्जिद और मदरसे पर लाउड स्पीकर है, 600 से ज्यादा, एक ने भी परवानगी नहीं है, परमिशन नहीं ली है। तो आने वाले 1 महीने के अंदर हम, जो मुंबई उच्च न्यायालय का आदेश है, जो पुलिस डायरेक्टर जनरल महाराष्ट्र ने जो उसके लिए नियमावली बनाई है और मुख्यमंत्री ने कहा है, हम धीरे धीरे करके पूरे महाराष्ट्र को लाउड स्पीकर होंगे मुक्त करेंगे। सर, जिस तरीके से आने वाले कुछ दिनों में गणपति उत्सव है, पंडाल जिस तरीके से लगाया आने वाले जो है कहा गया है दही हंडी को लेकर बहुत बड़ी समस्या सामने आ गई, किस तरीके से लाउड स्पीकर आप जवाब देंगे सर? मुझे लगता है कहीं भ्रम पैदा करने की उद्धव ठाकरे सेना नेता, शरद पवार एनसीपी के नेता, कांग्रेस नेता प्रयास कर रहे हैं। भाई कोई भी धार्मिक उत्सव किसी भी संप्रदाय का उनको परवानगी मिलती है, बॉक्स स्पीकर के लिए सबको परमिशन मिलती है और उसके कारण ध्वनि प्रदूषण कम होता है। तो सभी उत्सवों के लिए मिलती है, फिर वो हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, गणपति भी उत्साह के साथ में मनाए जाएंगे। लोकसभा का सत्र चालू, इसी में राहुल गांधी ने जिस तरीके से प्रधानमंत्री को कहा कि सीज फायर के लिए डोनाल्ड ट्रंप ने अगर आपको फोन कहा है तो आप खुले तौर पे बताइए कब आपको फोन किया। अरे खुले से तो हिंदुस्तान की सेना ने बता ही दिया ना। पाकिस्तान के न्यूक्लियर वहां जाकर प्लेन ऊपर से वापस आया और कह दिया, आज पूरा जग बता रहा है। और मोदी जी ने बहुत स्पष्ट कहा है कि कोई भी देश के किसी भी नेता ने कोई दबाव भी नहीं लाया और किसी ने सुना भी नहीं है। अब वो राहुल गांधी को नहीं सुनना है क्योंकि उनके ध्यान में आ गया है कि हिंदुस्तान की सेना ने जवाब दिया, मुंह तोड़ जवाब दिया और भारत सरकार ने सिंधु नदी का पानी बंद कर दिया। आज इतने सप्ताह हो गए, क्यों राहुल गांधी, फिर क्यों कोई नेता नहीं आया? नेता नहीं आए होंगे, लेकिन मोदी जी ने कहा है जब तक आतंकवाद समाप्त नहीं होता पानी का एक बूंद पानी भी नहीं मिलेगा। सर, जिस तरह से प्रणीति शिंदे ने जो बयान दिया है संसद में, कांग्रेस सांसद है वो बोल रही है कि तमाशा जो है वो सिंदूर को लेकर। देखो भैया, हर एक पार्टी की अपनी नीति और अपने सिद्धांत होते हैं। उनको अपने वोट बैंक को खुश करने के लिए हिंदुस्तान के सैनिकों का अपमान करना उनको लगता है वो भगवान उनको सद्बुद्धि दे। हम हिंदुस्तान की सेना का जो शौर्य है उसको वंदन करते हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।